मुंबई बँकेची भरारी पाहिली तर मी सातत्याने आता जवळजवळ 13 वर्ष झाले प्रवीण भाऊंच्या आणि नलावडेंच्या नेतृत्वात या बँकेत संचालक म्हणून मी काम करतोय। मला आठवतंय ज्या वेळेला मी या बँकेमध्ये संचालक म्हणून निवडून गेलो, निवडणूक लढायच्या आधी मला भाऊंनी बोलवलं होतं आणि पगारदार पतसंस्थांच्या माध्यमातून मी निवडणूक लढवावी अशी अपेक्षा माननीय नलावडे साहेबांची आणि भाऊंची होती। आणि मग MBA ग्रॅज्युएट असलेला मुलगा आपल्या बँकेमध्ये संचालक झाला पाहिजे या भावनेने त्यांनी मला ती निवडणूक लढायला दिली। त्याच्या मागची एक रंजक कहाणी कधीतरी तुम्हाला सांगेन। परंतु निवडणूक लढल्यानंतर त्यावेळेला जवळजवळ 4,500 कोटीची असलेली बँक आता 15,000 कोटीचा टप्पा गाठते। या सगळ्या मागे या बसलेल्या व्यासपीठावरच्या सर्व संचालक लोकांचं आणि सर्व कर्मचाऱ्यांचं श्रेय याचा देखील मला प्रचंड मोठा आनंद आहे। मुंबई बँकेवरती प्रचंड प्रमाणात लोकांनी आघात करायचा प्रयत्न केला, काही वृत्तसंस्थांनी देखील आमच्यावरती आरोप करायचा प्रयत्न केला। मधल्या काळात राहुलजी ज्यांना आपण आता डिस्क्वालिफाय केलं त्यांनी देखील आमच्यावरती आरोप करायचे प्रयत्न केले। आणि मग बँक कशी अडचणीत येईल, प्रवीण भाऊ कसे अडचणीत येतील आणि प्रवीण भाऊंच्या माध्यमातून आम्ही कसे अडचणीत येऊ याचा सातत्याने प्रयत्न झाला। पण बँकेचा कर्मचारी, बँकेचा सभासद, बँकेचा भागधारक आणि बँकेचा खाता असलेला प्रत्येक व्यक्ती हा कुठेही न डगमगता फक्त मुंबई जिल्हा बँकेवर आणि प्रवीण दरेकरांवर विश्वास ठेवून उभा राहिला। त्यामुळे आज या बँकेची एवढी मोठी सफलता झाली। आज बँकेच्या माध्यमातून जवळजवळ 0 NP करण्याचा प्रयत्न झाला। डिजिटायझेशन ऑफ बँकिंग कडे आपण गेलो, मोबाईल बँकिंग मध्ये आपण सुरुवात केली आणि आज एखादी मोठी कॉर्पोरेट बँक ज्या पद्धतीत चालते त्या पद्धतीमध्ये आज या मुंबई बँकेची घोडदौड चालू आहे। आणि हे सहज एका रात्रीत एका दिवसात होत नाही। मी कधी कधी खूप कमी टाइम देतो या सगळ्या विषयाला, परंतु आठवड्याच्या 7 दिवसापैकी 6 दिवस प्रवीण भाऊ असतील, नलावडे साहेब असतील, काटकर साहेब असतील, कांबळे साहेब असतील, सातत्याने कर्ज कोणाला द्यायचं, रिटेल बँकिंग कशी करायची, दिलेली कर्जाची वसुली कशी करायची, छोट्या मोठ्या व्यवस्था आपण उभ्या कशा करू शकतो, कर्मचाऱ्यांना लाभ कसा देऊ शकतो, यावर सातत्याने बैठका घेऊन बँकेला पुढे घेऊन जाण्याचं काम हे प्रवीण भाऊ करत असतात। भाऊ, आपण अजून एक प्रयत्न माननीय अध्यक्षांच्या माध्यमातून केला पाहिजे। आता मुंबईचा विस्तार हा MMR पर्यंत गेलेला आहे, त्यामुळे मुंबई जिल्हा बँकेला आता MMR पर्यंत घेऊन जाण्याची परवानगी आपण जर सन्माननीय केंद्रीय सहकार मंत्री आणि गृहमंत्री अमितभाई शाह पर्यंत नेली तर मला वाटतं मुंबई बँक 1 लाख कोटीचा टप्पा येणाऱ्या पुढच्या 10 वर्षात निश्चितपणे गाठेल याची मला खात्री आहे। आजच्या या बँकेच्या उद्घाटन प्रसंगी मी जरा प्रथमतः बोलून जाण्याची परवानगी माननीय अध्यक्षांकडून घेतली, कारण अजूनही पुढच्या 2-3 कार्यक्रमाला मला जायचंय। त्यामुळे आज इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या संचालकांना, माझ्या कर्मचाऱ्यांना आणि भागधारक आणि बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि माननीय विधानसभा अध्यक्षांचा आपण या छोटेखानी कार्यक्रमाला इथे आलात, आम्हाला आशीर्वाद दिलेत आणि आशीर्वादाबरोबर आता विधानसभेची खाती देखील द्याल, कर्मचाऱ्यांची खाती द्याल, फिक्स डिपॉझिट द्याल याची देखील आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।